दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आलेत। सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी रूट मार्च केला। रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी होती। पोलीस बंदोबस्तामध्ये यानंतर वाढ करण्यात आली आहे। पोलिसांचं श्वान पथक देखील स्टेशनवर मॉक ड्रिल करताना दिसलं। पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या पर्यटकांवर हल्ल्यानंतर मुंबईत आहे तर रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आहे। आपण आहोत सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला, रेल्वे स्टेशनला। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये पोलीस आहेत। आरपीएफ, जीआरपी आणि एमएसएफचे जे जवान आहेत त्यांच्याकडून एकत्र रूट मार्च केला जात आहे। या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जातं। खरं तर आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असतात। रेल्वे प्रवाशांच्या या गर्दीमध्ये कुठला घातपात घडू नये, कुठल्या घटना घडू नये याच पार्श्वभूमीवर आहेत। या ठिकाणी रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर आहेत। रेल्वे पोलिसांचे जे डॉग स्क्वॉड असेल किंवा या ठिकाणी नवीन यंत्रणा असेल सुरक्षाचे, ते सर्व घेऊन या ठिकाणी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी सुरक्षाचा आढावा घेत आहेत, सर्च ऑपरेशन करत आहेत आणि कशा पद्धतीने एकंदरीत जर या ठिकाणी घटना घडली तर किती मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी लोकांना, प्रवाशांना मदत करू शकतो, हे सर्वच या ठिकाणी एक रिहर्सल आपण म्हणू शकतो, मॉकड्रिल सारखा या ठिकाणी पोलिसांकडून केला जात आहेत। खरं तर आपण पाहिलं तर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असतात आणि पहलगाममध्ये जी दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आहेत प्रत्येक जी गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी पोलीस अलर्ट मोडवर आहे। ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवले गेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा या घटनेनंतर पहलगामच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे। सध्या एकंदरीत परिस्थिती आपण पाहिलं तर कुठेही या ठिकाणी घातपात किंवा घटना घडू नये त्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येमध्ये हे जे जवान आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी सर्च ऑपरेशन असतील किंवा लगेज बॅगे असतील प्लॅटफॉर्मवर ठेवलेले, हे सर्व सर्च आहेत या ठिकाणी केला जात आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत। कॅमेरामॅन कृष्णा कापरेसोबत सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।